आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप. नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज आपण चर्चा करणार आहोत कन्हैया कुमारला मिळालेल्या जामिनाबद्दल आणि या प्रकरणामध्ये केंद्र सरकारची नाचक्की झाली आहे का, हा आपला प्रश्न आहे. नेमकं झालं आहे का या जामीन प्रकरणामध्ये? जामिनामध्ये जे न्यायमूर्तींनी ताशेरे मारलेले आहेत ते कितपत योग्य आहेत? त्या ताशेरांचा अर्थ काय? आणि कन्हैया कुमारवर सेडेशनचा म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा असूनसुद्धा एवढ्या लवकर त्याला जामीन मिळाल्यामुळे केंद्र सरकारला ही चपराक आहे का, या अनेक मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे. आपल्यासोबत आपले स्टुडिओमध्ये आहेत मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक सुरेंद्र जोंधळे. आपल्यासोबत आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड. आपल्यासोबत आहेत नागपूरहून कायदेतज्ञ असीम सरोदे. आपल्यासोबत पुण्याहून आहेत SFIचे माजी राज्य सचिव महारुद्र डाके. आपल्यासोबत पुण्याहूनच आहेत अभिनव भारतचे अध्यक्ष मिलिंद जोशीराव. आपल्यासोबत दिल्लीहून आहेत JNU मधले एक प्राध्यापक मिलिंद आवाड. आपण चर्चेला सुरुवात करतो आहे. मी थेट जाणार आहे नागपूरला. पहिल्यांदा काल जो बेल मिळाला आहे तो बेल देताना, जामीन देताना न्यायमूर्तींनी जवळजवळ 23 पानं लिहिलेली आहेत. या 23 पानांमध्ये न्यायमूर्तींनी मतप्रदर्शन केलेलं आहे. या मतप्रदर्शनाचा अर्थ काय, त्याची गरज होती का, आणि जामीन प्रकरणाचा अर्थ काय लावायचा, याकडे मी जाणार आहे. म्हणूनच असीम सरोदेंकडे जाणार आहे. असीम सरोदे, कन्हैयाला बेल तर मिळाला, पण 23 पानांचा निवाडा लिहिला आहे या न्यायमूर्तींनी. अनेक गोष्टींना त्यांनी स्पष्ट केलं आहे. सुरुवात केली आहे उपकारमधल्या एका गाण्यापासून. काय म्हणाले याबद्दल? सर्वप्रथम मला हे सांगायचं आहे की अशा प्रकारचा जामीनचा एवढा मोठा निकाल पहिल्यांदाच कदाचित बघायला मिळालेला आहे. मला आवाज इको होतोय थोडा. नाही, ठीक आहे, बोला बोला, सलग बोलत राहा, मग आमच्यापर्यंत आवाज नीट पोचतोय. हां, तर आता त्यांनी जो जामीन दिलेला आहे 6 महिन्यासाठी, तेव्हा सुरुवातीलाच उपकार सिनेमाचं गाणं वापरलेलं आहे, जे पूर्णपणे अनावश्यक आहे. कारण की जामीन द्यायचा आहे की नाही आणि तो कोणत्या अटीवर द्यायचा आहे, एवढ्याच गोष्टी तिच्यात मेन्शन करण्याची गरज आहे. बाकीचं खूप जास्त लिहायची खरं म्हणजे गरज नसते. पण मी तुम्हाला मुद्दाम काही गोष्टी सांगतो या जामीनच्या जजमेंटमध्ये त्यांनी दिलेल्या. त्यांनी सांगितलेलं आहे परिच्छेद 41 मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की अफजल गुरु आणि मकबूल भट यांच्या नावाने कॅम्पसमध्ये सेफ वातावरणात जे घोषणा लोक देतात, त्यांना हे स्वातंत्र्य मिळालं ते आपल्या सैन्यामुळेच. आता हे कोणालाच अमान्य असण्यासारखं नाही, पण हे जामीनच्या अर्जाचा निकाल देत असताना मेन्शन करण्याची गोष्ट आहे का, तर मुळीच नाही आहे. आणि दुसरं गोष्ट, सैन्य ज्या परिस्थितीत आणि देशाची सेवा करत ज्या वातावरणात लढतात त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे. त्यांची सेवा आणि यांच्या घोषणा यांच्या कोणताही तार्किक असा मेळ घालता येत नाही. आणि अशा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सैन्याच्या सेवेशी तुलना करून आपण काहीतरी मांडायचा जर प्रयत्न करतो तो पूर्णपणे चुकीचा आहे. कारण की दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी परिच्छेद 39 मध्ये त्यांनी सांगितलं की जे सीमेवर श्वास घेऊ शकत नाही आणि अशा अवस्थेत काम करतात ते सैन्य रक्षणासाठी काम करतात, त्याच्यामुळे आपण सगळं स्वतंत्र उपभोगतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे या विद्यार्थ्यांनी. याची पण काही गरज नव्हती असं मला वाटते. 42व्या परिषदामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अशा घोषणांमुळे शहीदांच्या परिवारांचे खच्चीकरण होते. म्हणजे एक प्रकारे जामीनच्याच पातळीवर न्यायालयाने जजमेंटल होण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे जजमेंटल होणं हे चुकीचं आहे आणि ते कदाचित काहीतरी पक्षीय कोणतीतरी अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत का, याची तपासणी झाली पाहिजे, असं शंकास्पद त्यांनी हे सगळं व्यक्त केलेलं आहे. कलम त्यांनी परिच्छेद 43 मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 19(1) अंतर्गत आपल्याला सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आपल्याला कलम 51 नुसार मूलभूत जे कर्तव्य सांगितलेलं आहे त्याचा विसर पडून चालणार नाही. मला वाटते की हे योग्य झालं असतं एवढंच त्यांनी म्हणून थांबले असते, तर बाकीचं म्हणण्याची गरज नव्हती. पुढे त्यांनी JNUच्या सगळ्या आंदोलनाबद्दल सांगितलं की प्रोग्राम घेणारे व देशविरोधी असणारे फंडामेंटल राईट ऑफ स्पीच अँड फ्रीडमचा गैरफायदा घेत आहेत, त्याच्या अंतर्गत त्यांना संरक्षण मागता येणार नाही. आता हे पण जामीनच्या पातळीवर ठरवण्यासारखं नाही आहे.
म्हणजे हे न्यायाधीशांनी समजून घ्यायला पाहिजे. तर खरं म्हणजे माझ्यासारख्या खूप थोड्या काळ वकिली व्यवसायामध्ये असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारचं विश्लेषण करण्याची वेळ माझ्यावर येणं हे मला खूप चुकीचं वाटते. त्यामुळे हा रोग आहे, हा डिसीज आहे, हे सगळं म्हणणं हे परत एकदा रस्त्यावर जी चर्चा सुरू आहे त्याचं रिफ्लेक्शन परत न्यायाधीशांच्या तोंडून येणं मला वाटतं की हे एज्युकेटेड नाही. कोर्टाचा अत्यंत शैक्षणिक प्रतिसाद यायला पाहिजे होता. संवेदनशील प्रतिसाद आपण अपेक्षित करू शकतो, पण अशा प्रकारे एकांगी होणं आणि कोणती तरी बाजू तथ्य तपासले न जाताच घेणं, एव्हिडन्स ॲप्रिसिएशन होण्याच्या आधीच काहीतरी न्यायिक बाजू मांडण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे. प्रमोद कराड तुमच्याकडे येतोय. तुमची काय प्रतिक्रिया आहे या सगळ्या जजमेंटवर? नाही, माझं मत आहे की न्यायप्रविष्ट हे प्रकरण आहे आणि न्यायालयाने ज्या पद्धतीमध्ये त्याला जामीन दिला आहे ते न्यायप्रविष्ट आहे. 6 महिन्याच्या अंतर्गत असेल किंवा कुठल्या ह्याच्यात असेल. मी त्या सरकारच्या किंवा या विषयामध्ये मी बोलणार नाही, कारण मी काही पक्षाचा प्रवक्ता नाही आहे किंवा काही नाही आहे, त्याच्यामुळे मी त्या विषयात जाणार नाही आहे. पण ज्या पद्धतीमध्ये न्यायालयाने काही सजेशन दिले ते सजेशन इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. असेमजीने 42मध्ये त्यांनी सांगितलं, जसा परिच्छेद त्यांनी वाचवून दाखवला की याच्यामध्ये असेमजी त्याच्यात क्लिअर कट त्यांनी सांगितलं किंवा जर तुम्हाला याच्यामध्ये जर हे अशा घोषणांमध्ये शहीदांच्या परिवारांचं खच्चीकरण होतं आहे, म्हणजे एका बाजूला कोर्टाने सांगायचं नाही का असीमजी तुम्ही वरिष्ठ वकील आहात, तुम्ही म्हणलात की मी खूप कमी कालावधीमध्ये काम करतोय वकिलीमध्ये, पण माझं मत आहे की ज्या शहीदांच्या जीवावर आज आम्ही इथं भारत देशामध्ये शांततेत जगतोय, ज्या शहीदांच्या सीमेवर राहिल्यामुळं आज आम्ही या भारत देशामध्ये स्वातंत्र्य उपभोगतोय, या घटना आमच्या देशामध्ये घडत आहेत, त्यांच्या घराला कोणालाच वाटणार नाही आहे. काल हनुमंत अप्पाच्या ज्या पत्नीनं 3 मिनिटाच्या भाषणामध्ये तिनं सांगितलं की मला माहीत नाही हे काय प्रकरण आहे किंवा राजकारण काय चाललंय नागपूरमध्ये, त्या संघटनेच्या कार्यक्रमात ती सांगतात की या घटनेमुळे मला तर खच्चीकरण वाटलं पण मला द्वेष निर्माण झाले, माझा पती गेला असेल तर हरकत नाही आहे. ज्या सियाचीनमध्ये हनुमंत अप्पा 2 वेळेस गेले, एक वेळेस त्यांची ड्युटी संपल्याच्या नंतर त्यांनी मागून घेतली की मला वापस सियाचीनला जायचंय म्हणून. म्हणजे ही एकीकडे सैन्याची भूमिका ते बजावणार आमच्या संरक्षणासाठी आणि दुसरीकडे आम्ही इथं म्हणतोय की आम्ही त्याचं न्यायालयाने त्याचं हेच करायचं नाहीये. मला माहित नाही, न्यायालयाच्या कोर्टाच्या आदेशामध्ये मी जाणार नाहीये, कारण कोर्टामध्ये तुम्ही जाताय नाही नाही म्हणून जाताय, कारण असं नाही चालायचं. न्यायालयाने हे ताशेरे मारले, तुमचा हक्क आहे, तुम्ही जा त्याच्यामध्ये. मुद्दा एवढाच आहे की त्या कन्हैया कुमारचा बेल आणि याचा काही संबंध आहे का? असेल तर सांगा, कसा संबंध? नक्की सांगावं. न्यायालयाने संबंध आहेच ना, मग काही द्यायचंच नाही का सजेशन? एखाद्या कोर्टातल्या एखाद्या कैद्याला जर आम्ही सांगत नाहीत का वा त्यांनी त्याच्यात एक दुसरा परिच्छेद मांडलाय त्यांनी की न्यायालयामध्ये ज्या 15 दिवसाच्या कोठडीमध्ये तुम्ही इथं राहिलेले आहात त्याच्यामध्ये स्वतःचं आत्मचिंतन करा आणि आत्मचिंतन करून ठरवा की मी काय आता इथून पुढे करायला पाहिजे देशासाठी, समाजासाठी. हे न्यायालयाने बरोबर आहे. असीम, तुम्ही उत्तर देता याला? हो, मला हे परत एकदा सांगायचं आहे, सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की जामीनच्या पातळीवर जेव्हा आपण सगळे पुरावे तपासलेले नसतात, पुराव्यांची क्रॉस एक्झामिनेशन झालेली नसते, तेव्हा त्या केसला सब्जेक्ट टू एव्हिडन्स आहे असं म्हणतात. म्हणजे आणखी पुरावे व्हायचे आहेत, त्याच्यामुळे कोणत्याही निर्णयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि जामीन ही अत्यंत प्रायमरी स्टेज आहे. सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत निकाल दिलेले त्या सांगितलं आहे की जेव्हा जेव्हा असा प्रश्न उपस्थित होईल की एखाद्या व्यक्तीला जेलमध्ये पाठवायचं की बेल द्यायची, तेव्हा त्याचं उत्तर साधारणतः बेल द्यायचीच असं असलं पाहिजे. आणि ती बेल कोणत्या कंडिशनवर द्यायची एवढं फक्त कोर्टाला ठरवायचं असते. 23 पानाचं जजमेंट बेलच्या प्रकरणामध्ये द्यायचं नसते. ही साधी गोष्ट माझ्यासारख्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या एखाद्या जजमेंटबद्दल म्हणावं हे मला दुर्दैवाचं वाटते. आणि त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की पक्षीय बाजू, एखादी विशिष्ट बाजू घेण्याची न्यायालयाला गरज नसते, ते तटस्थच राहिलं पाहिजे. ही अपेक्षा या सगळ्या 23 पानांच्या जजमेंटमुळे फोल झालेली असं दिसते. आपण कोणीही अतिरेकीचं समर्थन करत नाही, आतंकवादाचं समर्थन करत नाही, आपण सैनिकांवर प्रेम करतो, आपण सगळेजण आपल्या देशावर प्रेम करतो, करायलाच पाहिजे. पण याचा अर्थ जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेगळ्या प्रकारे वापरायचे कोणालाही अधिकार नाही. हे न्यायाधीश असले तरी कोणीतरी सांगायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे, आपण पुढच्या पाहुण्यांना आणूया. मी येतो कराड तुमच्याकडे नंतर. मिलिंद आव्हाड यांच्याकडे मी जाणार आहे. JNUला स्वतः आव्हाड प्राध्यापक आहेत. मिलिंद आव्हाड, तुम्ही कसं पाहताय या सगळ्या जामीन प्रकरणाकडे? खूप महत्वाची आहे ती इथे समजून घ्यायची गरज आहे की आपण सर्व लोक कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम मानणारी माणसं आहोत, कायद्याचं राज्य मानणारी माणसं आहोत. परंतु हे मानत असताना देशामध्ये ज्या सगळ्या इंटरसेक्शनॅलिटीज आहेत त्या लक्षात घेऊन या देशामध्ये फ्रॅगमेंटेड पॉलिटिकल ऍक्टिव्हिजम सगळीकडे दिसतो. त्याच्यामुळे पॉलिटिकल सॉव्हर्निटी आणि लॉ डिफाईन्ड नॅशनलिझम
ही जी गोष्ट आहे या गोष्टीचा खूप तंतोतंत ताळमेळ लावायची गरज आहे. मला असं वाटतं की या देशामध्ये ज्या इंटरसेक्शनॅलिटीज आहेत, जे सामाजिक राजकीय प्रश्न आहेत ते पाहता संबंध देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आपले प्रश्न घेऊन राष्ट्रवाद या संकल्पनेला जो तो समाज घटक आपापल्या पद्धतीनं मांडत आहे आणि राष्ट्रवादाच्या संकल्पनेला तो विकसित करत आहे, दृढ करत आहे. हे होत असताना पॉलिटिकल सॉव्हर्निटीला लॉ नाही लिगलिटीच्या मिलिंद आव्हाड, माझा प्रश्न तुम्ही ऐकला नाहीत. तुम्ही जे बोलतायत ते सामान्य माणसाचे समजे पलीकडे आहे. एक तर आम्हाला सोप्या मराठीत समजून सांगा. आणि माझा प्रश्न जो आहे तो बेल विषयीचा आहे. बेल देताना न्यायालयाने जे काही उद्गार काढलेले आहेत, जे 21 पानी माफ करा जजमेंट दिलंय, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अगदी म्हणजे जजमेंटमध्ये तर ते स्पष्टपणे मी जजमेंट आता 2-3 तासापूर्वी पाहिलं आणि लिगल एक्सपर्ट त्या जजमेंटला घेऊन आता बोलतायत आणि बोलतीलही. एक गोष्ट आहे की या घटनेकडे पाहिल्यानंतर अगदी सुरुवातीपासनं तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ बरोबर होता का चूक होता याला घेऊन मीडियात खूप मोठी चर्चा झालेली आहे. त्याच्यानंतर या सगळ्या प्रकरणाला घेऊन ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं म्हणत असतानाही खूप मोठ्या प्रमाणात लिगल फॅटर्निटी असेल किंवा भारतातलं सिव्हिल सोसायटी जे आहे त्यांनी सेडिशनचा चार्ज असावा का नाही याला घेऊन खूप मोठी चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर दिल्ली पोलीस म्हणजे 3 दिवसापूर्वी दिल्ली पोलीस म्हणत होते की आमच्याकडे सबस्टॅन्शियल एव्हिडन्स आहेत, परंतु ते सबस्टॅन्शियल एव्हिडन्स नाहीत, ते कालच दिल्ली पोलीस म्हणतात आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख या सगळ्या जजमेंटमध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे जजमेंट आहे हे जजमेंट न्यायाच्या बाजूने जर पाहिलं तर या जजमेंटमध्ये कन्हैया कुमारवरती झालेली जी काही केस आहे ती न्यायप्रविष्ट आहे आणि ती न्यायाच्या बाजूने जी असेल ती सर्व आपण मानणारे आहोत. पण मला असं वाटतंय की कन्हैया कुमारची जी जो राजकीय अधिकार आहे तो राजकीय अधिकार शाबूत ठेवून कन्हैया कुमारला न्यायाच्या भूमिकेमधून कुठेतरी या सगळ्या प्रकरणाकडे पाहिले असंही ठीक आहे. महारुद्र डाके यांच्याकडे जातोय मी. SFIचे माजी राज्य सचिव आहेत, पुण्याहून आहेत आपल्यासोबत. महारुद्र डाके, कन्हैया कुमारला बेल तर मिळाला पण कोर्टाने भरपूर ताशेरे ओढलेले आहेत, काय म्हणाल त्याविषयी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कन्हैया कुमारवरती कुठल्याही प्रकारचा पुरावा नव्हता हे पहिल्यापासून अनेक लोक सांगत होते. ते सिद्ध झालेले म्हणजे पोलिसांना सरकारला कन्हैया कुमारच्या विरोधात कुठलाही पुरावा सादर करता येणं शक्य झालेलं नव्हताच तो. हे याच्यातून पहिली महत्त्वाची गोष्ट सिद्ध झालेली आहे आणि त्याचं मी एक स्वागत करतो. दुसरा जो मुद्दा आहे ताशेरे जे ओढलेले आहेत, तर जे आत्ता असीम सरोदे सरांनी सांगितलं ते कायद्यातले एक्सपर्ट आहेत आणि त्यांच्या मताशी मी सहमत आहे की न्यायालयाने म्हणजे जे बेल देताना बेलच्या पुरतं खरं म्हणजे याच्यामध्ये बघायला पाहिजे होतं. त्यांनी एकंदरीतच समाजामध्ये ज्या 2 प्रकारच्या पॉलिटिकल बाजू ज्या लढवल्या जात आहेत त्याच प्रकारची मतं प्रदर्शित केलेली आहेत. ठीक आहे, प्रदर्शित करणं हा त्यांचा अधिकार आहे नाही वगैरे याच्यात मला जायचं नाही आहे, परंतु त्याची मला वाटते की फारशी गरज नव्हती याच्यामध्ये. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कन्हैया कुमारनी त्या कुठल्याही त्या कार्यक्रमामध्ये तो स्वतः उपस्थित नव्हता. हे अशा प्रकारचं सर्वांच्या समोरून ते सर्व समोर येत आहेत ह्या गोष्टी, तरीही कन्हैया कुमारला अशा गोष्टी सुनावण्याची काही गरज नाही आहे हे मला वाटतं. आणि अर्थातच ह्याच्याशी मी सहमत आहे की कुठल्याही म्हणजे आपल्या सीमेवरती जे काही आपले जवान देशाचं रक्षण करतायत त्याच्याप्रती आपल्या सर्वांना आदर असला पाहिजे, तो आहेच आहे. सर्वांना आहे, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल आदर आहे, त्याच्याबद्दल कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही आहे. सर, मी तुमच्याकडे येतोय. जोंधळे सर, एकूण आपण जजमेंटपासून सुरुवात केली म्हणून आधी जजमेंटबद्दल बोलूया, नंतर इतर मुद्द्यांकडे जाऊया. तुमचं काय म्हणणं आहे या जजमेंटबद्दल? कन्हैया कुमारला बेल तर दिला पण न्यायाधीशाने आपली मर्यादा ओलांडली असं तुम्हाला वाटतंय का? या निकालाबद्दल थोडं आपण जरा तपशिलानं काही स्पष्ट मुद्दे मांडले पाहिजेत. पहिल्यांदा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रद्रोहाचा जो मुद्दा आहे तो IPC 124A अंतर्गत येतो आहे आणि हा कायदा ब्रिटिश राजवटीच्या काळामध्ये झालेला होता. भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रद्रोहाचा मुद्दा हा कोणत्याही घटनेच्या बाबीच्या अंतर्गत येत नाही. पहिला मुद्दा असा आहे मग की जी IPC हा ब्रिटिश राजवटीच्या कालखंडामध्ये तयार झाला त्याचा संदर्भ आजची जी बदलती सामाजिक आर्थिक परिस्थिती आहे त्याच्या संदर्भात आपण तपासणार आहोत की नाही, हा एक.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की केदारनाथ सिंह आणि बिहार राज्य विरुद्ध बिहार राज्य यांच्या निर्णयानुसार तेव्हा एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली होती की राष्ट्रद्रोहाचा खटला हा केवळ राज्य सरकारच्या किंवा सरकारच्या विरोधात मांडला गेलेला काही घोषणा असतील, भूमिका असेल म्हणून आपल्याला तो राष्ट्रद्रोहाचा खटला त्या व्यक्तीवर लादता येणार नाही किंवा लावता येणार नाही. मला असं वाटतं की गेल्या 15 दिवसापासून या राष्ट्रद्रोहाच्या खटल्याबद्दल किंवा या मुद्द्याबद्दल जी चर्चा मीडियामध्ये होते, समाज माणसामध्ये चर्चा होते, तर तेव्हा ही एक फार मोठी संधी होती की राष्ट्रद्रोह करणं म्हणजे काय याची व्याख्या करण्याची, याचा तपशील देण्याची संधी हायकोर्टच्या न्यायाधीशांना होती. मला असं वाटतं की ती संधी त्यांनी ती हरवलेली आहे. कारण गेल्या 20-25 वर्षामध्ये जी काही सामाजिक राजकीय आंदोलनं झालेली आहेत त्या आंदोलनामध्ये म्हणजे अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं जर झालं तर ऋत्विक पटेल यावर सुद्धा हार्दिक पटेल याच्यावर सुद्धा राष्ट्रद्रोहाचा खटला चालला येत आहे. आणि त्याचा मुद्दा काय होता की तो पाटीदार समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही त्याची भूमिका आहे. आता इथं हा कुठे राष्ट्रद्रोहाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे मला असं वाटतं की ही संधी यावेळेस या विद्यमान न्यायमूर्तींना होत्या दिल्ली हायकोर्टाच्या की राष्ट्रद्रोहाचा खटला किंवा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा म्हणजे काय आहे हे रिडिफाईन करणं ही फार मोठी संधी होती. कारण पुढची जी काही सामाजिक राजकीय आंदोलनं जी होतील त्या आंदोलनाच्यामध्ये हा मुद्दा पुन्हा चर्चेला येणार आहे आणि त्यामुळे हा जो निकाल आहे हा थोडा निराशा करणारा निकाल आहे असं मला वाटतं. पण तुमचं असं म्हणणं आहे या जामिनाचा हा अर्ज फक्त जामिनासाठी होता, सर बेलच्या पातळीवरच ही चर्चा व्हायला हवी होती. हो, अर्थातच व्हायला होती. कारण पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी जो खटला दाखल केला तो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा केलेला आहे याच मुद्द्यावर हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा त्याऐवजी न्यायाधीशांनी जनरल भाषण दिलंय त्याची चर्चा व्हायला हवी होती. ती झालीच नाही आणि ती झाली नसल्यामुळं मग बाकीचे सगळे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत ते आलेले आहेत. पटतंय का तुम्हाला प्रमोद कराडे? मला काय न्यायाधीशांनी राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याची चर्चाच नाही केली आहे, जनरल भाषण दिलेलं आहे. जनरल भाषण वगैरे असं काही नाहीये. त्यांनी ज्या गोष्टी सांगायला पाहिजे त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला याच्यामध्ये ते आवडतायत आवडतं नाही निखिलची प्रश्न आवडण्याचा नाहीये मुळामध्ये. मला सांगा एखादं बलिदान आणि हा खटला याचा काय संबंध आहे? म्हणजे सांगायचंच नाही का? नाही कायदेशीर संबंध काय सांगा. निखिलजी कोर्टामध्ये कायद्याची भाषा होते. निखिलजी 2 वर्षे मला सांगा ज्या वेळेस तुम्ही जनरल भाषण करा ना. जनरल भाषणच न्यायाधीशाकडून जनरल भाषणाची अपेक्षा नाही. अहो न्यायाधीशांनी जनरल भाषण केलेलंच नाहीये. तुम्ही त्याचं जनरल भाषण तुम्ही 21 पानं लिहिली आहेत आणि शेवटचा 21 पानं ना शेवटचा मुद्दा काय माहितीये या सगळ्याचा खटल्याच्या एव्हिडन्सशी काही संबंध नाही असं न्यायाधीश म्हणतात. एक लक्षात ठेवा शेवटचा मुद्दा आहे त्यांनी मांडताना त्यांनी जे मांडलेलं आहे ते मांडताना आपण एक दर मांडण्याची आवश्यकता नव्हती. आपण सरांच्या मुद्द्याकडे या. हो. सेडिशनच्या मुद्द्यावर देशद्रोहाच्या मुद्द्यावर देशद्रोहाचं जे कलम आहे ब्रिटिशांच्या काळापासून आलंय त्याचा गैरवापर होतो असाही आरोप झालेला आहे. त्याच्यावर ते काहीच बोललेले नाही. 1901 लक्षात घ्या ज्यावेळेस ब्रिटिशांनी हे काही जे काही कलम लावलेले आहे 124 या 124च्या अंतर्गत जे ज्या घटना या देशाच्या विरोधामध्ये घडतील त्याला काय कलम असेल किंवा आता काय न्यायप्रविष्ट व्हायला पाहिजे जसं सर म्हणाले किंवा याच्यामध्ये हायकोर्टाने एक निर्णय द्यायला पाहिजे होता किंवा हे करायला पाहिजे होता. नाही मी असं म्हणालो की हा जो कायदा जो केलेला आहे हा ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपलं साम्राज्य हे टिकावं आणि त्या साम्राज्याला कुणी आव्हान देऊ नये म्हणून तो कायदा तेव्हा करण्यात आलेला आहे. आज स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदललेली आणि मी तुम्हाला एक इतिहास म्हणून सांगतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा असं म्हटलं या कायद्याबद्दल की हा वासाहतिक मानसिकतेचा कॉलोनियल मेंटॅलिटीचा हे उदाहरण आहे. हे स्वतः नेहरूने म्हटलं. आता ही गोष्ट खरी आहे की त्या काँग्रेसनं नंतर त्या कायदा बदलण्यासाठी काही प्रयत्न काही गैरवापर केला त्यांनी नाही का तो बदलला नाही हे तेवढंच खरं आहे. पण आपण त्या कायद्याचं स्वरूप तर समजून घेतलं पाहिजे आणि अलीकडच्या आणि मला काय म्हणायचं एक मिनिट होतं अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर या खटल्याबद्दल म्हणजे या कलमाबद्दल चर्चा चालू आहे आणि केदारनाथ सिंह आणि विरुद्ध बिहार सरकार यांनी जी राष्ट्रद्रोहाच्याबद्दल जी व्याख्या केली तिथंच त्यांनी असं त्या माजी सरन्यायाधीशाने असं म्हटलं की कन्हैया कुमारवर हा जो राष्ट्रद्रोहाचा खटला जो केला तो चुकीचा आहे. तो काय सोली सोराबजीने म्हटलेला आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जामीन देताना
या मुद्द्याची चर्चा व्हायला या हवी होती. मुद्द्याची चर्चा व्हायला हवी होती. प्रमोद माझा- खरात, तुम्हाला वाटत नाही या मुद्द्याची कारण- चर्चा व्हायला हवी कारण- होती? हा- बघा, चर्चेचा हा सर- प्रश्न हा- नाहीये. हा निखिलजी, सर- एक लक्षात घ्या. सर, 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 सर. एक सेकंड फक्त की कारण हा कायद्याचा कीस काढणं, कायद्याची पुनर्व्याख्या करणं आजच्या अहो परिस्थितीमध्ये सर, हे मला एक आवश्यक आहे. सांगा सर 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 ज्या वेळेस डाव्या विचार संघटनावर काही एखादी घटना घडते, एखादा कोणीतरी पकडला जातो, त्यावेळेस कायद्याचा किस पाडायचा. आणि एखाद्या वेळेस घटना त्याच्यामध्ये जर एखादा सर सर एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आता सांगतो, ज्या वेळेस संघावर विद्यार्थी परिषद, FTI असेल, इतर घटना असतील, त्याच्यात असेल, प्रत्येक वेळेस संघावर बंदी घाला, ह्याच्यावर हे करा, हे मुद्दे ज्यावेळेस तुम्ही ठासून सांगितले जातात त्यावेळेस किस नाही पडत कायद्याचा. आणि आत्ताच्या वेळेस ज्यावेळेस काही कुणी विद्यार्थी परिषद म्हणून नाही ठरवलेलं, ते ज्यावेळेस त्यांना पकडलं गेलं, देशद्रोहाचा मी म्हणेल हे तुम्हाला पडवून पाठवलंय का? मला एक पडवून गोष्ट नाहीये. सांगा. एक निखिलजी, मिनिट, आता ऐका. निखिलजी, संघावर बंदी ऐकून घाला असं घ्या. कोणी म्हटलंय? निखिलजी, कोणी ऐकून म्हटलंय घ्या. मला सांगा ना. मी म्हणत नाही. इथे ऐकून घ्या. इथे मी म्हटलंय, यांनी म्हटलंय, कोणी निखिलजी, म्हटलंय? मी उदाहरण देतोय. उदाहरण निखिलजी, असंच उदाहरण देता तुम्ही? देतोय. उदाहरण संघावर देतोय. बंदी घाला असं कोणी म्हटलंय? निखिलजी, मी उदाहरण देतो, ऐकून घ्या. ज्यावेळेस या ओ, घटना या घडल्या देशामध्ये जातात, नथुरामनी गांधींचा खून केला तरी आमचा- योग्य आमचा पद्धतीने निषेधच आहे. योग्य आमचा पद्धतीने निषेधच खटला आहे. चालला. आमचा निषेधच खटला चालला. आहे. आपला मुद्दा खटल्याबद्दल आहे. खटल्याबद्दलच बोलतोय मी. खटल्याबद्दलच तुम्हाला म्हणजे सांगतोय. तुम्हाला वाटतं का कन्हैया कुमार हा देशद्रोही आहे? देशद्रोही आम्ही ठरवलेला त्यांचं नाहीये, म्हणणं कोणी आहे ठरवलेलं सेडिशनचा नाहीये. गुन्हा तुमच्या सरकारने त्याच्यावर गुन्हा सरकार आमचं, घातलेला आहे. आम्ही कोणाच्या तुमचंच सरकार आहे. आता ते नाकारू नका. ABVP ही बीजेपीची विंग आहे आणि तुम्हीच हा उपद्व्याप केलेला आहे. आम्ही उपद्व्याप काही केला आपण जाऊया. एक मिनिट, आपण पुढे जाऊ. घोषणा दिल्या त्याला बोलायचंच नाही. नाही कन्हैया कुमारनी घोषणा नाही दिल्या आहेत. अहो, आज तर दिल्या नाही मुद्दा आहे तर ना. चर्चा ठीक आहे. मी एक मिनिट नऊ त्याचे जे टेप्स होत्या ना, त्याच्यातल्या 3 टेप्स डॉक्टर झाले. निखिलजी एक पुरावा मिनिट आलेला आहे. चला ठीक आहे. रिपोर्ट आलेला आहे. निखिलजी ऐका. निखिलजी, जर 1 मिनिटासाठी मी म्हणतो की कन्हैया कुमार घोषणा देण्यासाठी नव्हता, जर नव्हता तर त्या जर JNU विद्यापीठाचा प्रेसिडेंट आहे, JNU विद्यापीठाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय, तर त्यांनी का उमर खालिदचंद त्यांच्या विरोधात FIR दाखल केली नाही? कशासाठी कोर्टात अच्छा, म्हणजे तुम्ही FIR दाखल केली नाही म्हणून त्याला अटक केली आहे. अटक आम्ही नाही कशासाठी केली. आहे? एक लक्षात ठेवा, अटक आम्ही नाही कशासाठी केली. केली आहे? त्याच्यासाठी एक अटक लक्षात त्याच्यावर ठेवा, जर देशद्रोहाचा त्याच्यावर- गुन्हा दाखल केलेला आहे. हो झाला. घोषणा दिल्या तर होणारच म्हणजे त्याच्यावर. असं आहे, समजा या स्टुडिओमध्ये जर कोणीतरी घोषणा एका दिल्याच्या पाहुण्याने असं म्हटलं की अमुक एक गुन्हेगार आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा होता तरी त्याची चौकशी झाली पाहिजे, आणि तुम्ही त्या स्टुडिओमध्ये हजर आहात, तर तुम्ही काय बोलला नाही तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. एक लक्षात असं घ्या, बरोबर आहे? निखिलजी, त्याच्यात नाही असं नाहीये. त्या व्हिडिओमध्ये कन्हैया कुमार कुमार काही चुकीचं बोललेलं दिसत ज्यावेळेस नाही. तुम्ही सगळ्या आम्ही घोषणा देता विरोधामधलं. सगळे व्हिडिओ आणि त्याच्यापैकी अनेक व्हिडिओ हो, बघा. स्मृती इराणीच्या सहाय्यकांनी असं डॉक्टर असं केलेले होते. काही हे सगळं आलेलं आहे बाहेर. असं काही केलेलं ABVP ला बोलायला तोंड नाहीये आता. असं काय कोणी काही केलेलं नाहीये. आपण ABVP बघूया. ला तोंड बोलायला नाही. ABVP कारण ABVP च्या अनेक लोकांनी ते सर्क्युलेट केले होते. आम्ही ठामपणे मागणी सांगतोय. अशी आहे की तुमच्यावर दोषी- कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. निखिलजी, तो दोषी आहे. दोषी कन्हैया कुमार दोषी आहे, याचा काय पुरावा आहे तुम्ही द्या. तुम्ही पुरावा द्या आता. कन्हैया कुमार दोषी आहे तुम्ही म्हणताय की नाही माझ्या चॅनलवर केलं पुरावा द्या. अटक, केलं ना पुरावा 15 द्या. दिवस त्याला. काय आहे ना, 6 महिने जामीन अटक मिळाला, केलं म्हणजे निर्दोष दोषी सोडलं नाही. त्याला. न्यायाधीशांनी बेल का दिलं त्याला? बेल दिला म्हणजे याचा अर्थ निर्दोष हो, सोडलेला तुमच्या नाहीये. सरकारने दडपशाही करून अटक केली. कुणीही दडपशाही करत नाही. त्याच्या विरुद्ध कोणताही दडपशाही पुरावा कुणी नाही केलेली नाहीये. त्याच्या दडपशाही विरुद्ध कोणताही वगैरे कोणी पुरावा नाही. एक केलेलं मिनिट नाहीये. थांबा, हे चुकीचं एक नाहीये. मिनिट थांबा. मी जातोय महारुद्र डाकेंकडे. महारुद्र डाके, अभाविपचे नेते काय म्हणतात तुम्ही ऐकलेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मला म्हणायचं आहे की खरं म्हणजे अभाविपांनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कन्हैया कुमारच्या विरोधात जे सातत्याने ते सांगत होते की कन्हैया कुमार देशद्रोही आहे, देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक केलेली म्हणजे तो देशद्रोही आहेच आहे. जे सर्व त्याच्या विरोधातले जे व्हिडिओ त्यांनी दाखवले ते व्हिडिओ मॅनिप्युलेट केलेले आहेत, ते एडिट करून त्याच्यावरती आवाज वेगवेगळे त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. हे आता फॉरेन्सिक लॅबनी पण सिद्ध केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या जे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी, त्यांच्या सहाय्यक शिल्पी तिवारी यांनी त्याच्यातला एक व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेला आहे. हे आता सिद्ध झालेले, हे समोर आलेल्या गोष्टी. त्यांच्यावर खटला दाखल करण्याची मागणी ABVP करणार आहे का? माझी मागणी आहे की त्यांच्यावर खटला दाखल झाला पाहिजे. आणि ज्यांनी कुणी हे डॉक्टर्ड व्हिडिओ कोणी दोषी असेल त्याच्यावर विद्यार्थी परिषद नक्की म्हणेल खटला दाखल करा. काही हे नाहीये. पण तुम्ही देशाच्या म्हणता विरोधात कन्हैया कोणी कुमार दोषी असेल आहे, असं काय करता? आम्ही एक लक्षात तुम्ही आतापर्यंत म्हणताय कन्हैया कुमार दोषी आहे. निखिलजी, जो कोणी या देशाच्या विरोधात काम करेल त्या प्रत्येकावर खटला दाखल करा. कन्हैया कुमार दोषी आहे की नाही हा मुद्दा आहे आपला. त्याला बेल दिलाय. दोषी आम्ही नाही ठरवत. आम्ही नाही तुमच्या सरकारने ठरवलेलं. अटक तर केली त्याला. सरकार आम्ही सरकार पुरावा म्हणून काय नाही देऊ नाही बोलत. शकले दिल्ली पोलीस? मी तुम्हाला अहो, दोषी सुरुवातीला तुम्ही नाही, सांगितलं तुम्ही की आता म्हणले सरकार कन्हैया कुमार बोलत दोषी आहे नाहीये, म्हणून. विद्यार्थी तुम्ही आता संघटना व्हिडिओ विरोधात सांगतात की बोलणार कन्हैया आहे. कुमार आज दोषी प्रत्येकाला विरोध नाहीये करणार. आणि त्यात काही त्या नाही. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट पण सांगतोय की ते दोषी नाहीयेत. तुम्ही त्यांच्यावर ज्यांनी हे व्हिडिओ चुकीचे व्हिडिओ अपलोड केले त्यांच्या विरोधात कारवाई करणार का तुमचं सरकार?
त्या अहो, डाके कोणताही साहेब, पुरावा नसताना चुकीचं आहे लष्करी की नाही आणखी तळागाळाबरोबर सिद्ध त्यांचे व्हायचंय. संबंध आहेत म्हणून गृहमंत्री म्हणतात काय सिद्ध देशाचे व्हायचंय आणखी. ते आता दाखल करणार का हे चुकीचे डाके व्हिडिओ साहेब, अपलोड सिद्ध केले म्हणून त्याची व्हायचंय. चौकशी करणार का? ठीक आहे. माझा मुद्दा असा आहे, मिलिंद जोशीराव येतो तुमच्याकडे, 1 मिनिट थांबा. पण त्याआधी मी दिल्लीला करा ना, जाणार आहे. तुम्ही एक सिद्ध मिनिट थांबा, करा, महारुद्र तुम्ही टाके, पण 1 मिनिट चौकशी थांबा. करा ना की लष्कर तळागाळाबरोबर संबंध आहेत म्हणून. 1 मिनिट थांबा, मी दिल्लीला जाणार आहे. मिलिंद आव्हाड, आत्ता जी काय चर्चा झाली तुम्ही ऐकली असेल. जोंधळे सर आपल्यासोबत आहेत, प्राध्यापक सुरेंद्र जोंधळे. त्यांचं असं म्हणणं होतं या निमित्ताने सेडिशनची चर्चा व्हायला पाहिजे होती, जजनी काहीच चर्चा केली नाही. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे कन्हैया कुमार दोषी आहे की नाही पुढचा मुद्दा. त्यांनी कोणत्याही देशविरोधी घोषणा दिल्याचा पुरावा नाही आहे, या क्षणाला तरी नाही आहे, तरी सुद्धा त्याच्यावर सेडिशनचा गुन्हा दाखल केला गेला आणि जजनी काही चर्चा नाही केली. उलट त्याला सल्ला दिला की तू असं करू नकोस, तू आत्मपरीक्षण कर वगैरे वगैरे. तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे मला असं वाटतं की सेडिशन सारखं जे कलम आहे ते वासातिक कॉलोनियल ऍडमिनिस्ट्रेशननं सेडिशनचं कलम ज्या पद्धतीने या देशात वापरलं आणि एकूण त्याला जो देशातल्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा असणारा रिस्पॉन्स पोस्ट कॉलोनियल सिच्युएशन मध्ये आपण बघतोय की सेडिशनचा चार्ज सबंध देशात वेगवेगळ्या पद्धतीने कसा वापरला जातोय आणि ते एक पॉलिटिकल टूल म्हणून त्याचा वापर पुढे केला जातो. मला असं वाटतं की न्यायालयाकडनं जर सेडिशनच्या, कारण सोली सोराबजी सारख्या लिगल एक्सपर्ट आणि त्याच्यानंतर जी चर्चा झालेली आहे, तर देशद्रोहाचा गुन्हा आणि त्या अनुषंगाने असणारी जी चर्चा आहे त्याचं जे अकॅडमिक आणि इंटेलेक्च्युअल इंटरप्रिटेशन आहे हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येते. मला असं वाटतं की या देशामध्ये ही कन्हैयाची किंवा जेएनयूचं प्रकरण जे आहे ते खऱ्या अर्थानं राष्ट्रवादावरती पुन्हा नव्यानं आधुनिक संदर्भाने चर्चा करण्याची गरज आहे आणि ती चर्चा वेगवेगळ्या संदर्भानं पुढे आली पाहिजे. ग्लोबल कॉन्टेक्स्ट मध्ये त्या सगळ्या चर्चेचे रेफरन्सेस असले पाहिजे. मला असं वाटतं की या घटनेनंतर हा जो काही ही जी काही लिगल ट्रायल आहे, या लिगल ट्रायल मध्ये नॅशनलिझम आणि त्या अनुषंगाने असणारी जी काही चर्चा आहे ती अजून त्या चर्चेत अजून जर सॉफिस्टिकेशन असेल किंवा त्या चर्चेमध्ये अजून जर तिला प्रगल्भपणे म्हणजे अजून ती नवीन संदर्भाने मांडली तर यानंतरच्या काळात निश्चित त्याचा नव्याने उपयोग होईल आणि लोकांच्याही दृष्टीने मला वाटतं. बरोबर आहे. मी जातोय मिलिंद जोशीराव यांच्याकडे, अभिनव भारतचे अध्यक्ष आहेत. मिलिंद जोशीराव, तुम्हाला काय म्हणायचं या प्रकरणाबद्दल? सर, मी मधला सुरुवातीचा काही पिरियड होता ते मला काही ऐकू आलं नाही संभाषण, पण मी तुम्हाला एक गोष्ट आत्ता सांगू शकतो. आत्ता जे सगळं समजलं त्याच्यावरनं असं की कन्हैया कुमार देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली, बोला ऐकू येत आहे, बोला जोशीराव बोला. देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्याच्यावर गुन्हा चढवलाय की नाही चढवलाय याच्यापेक्षा सुद्धा तिथे ज्या प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या, जे काश्मीर किंवा भारत विरोधी घोषणा दिल्या गेल्या, त्याचा ऑर्गनायझर तो होता. ऑर्गनायझर नव्हता तो जोशीराव, तो ऑर्गनायझर नव्हता. जोशीराव, तो ऑर्गनायझर नव्हता हे सिद्ध झालेलं आहे. तो ऑर्गनायझर नव्हता हे पोलिसांनी कोर्टात मान्य केलेलं आहे. तो जेएनयूच्या स्टुडंट युनियनचा अध्यक्ष आहे. सर, तो ऑर्गनायझर नव्हता, बरोबर आहे. तो अध्यक्ष या नात्याने त्याची त्या कमिटीमध्ये किंवा त्या ऑर्गनायझेशन मध्ये ओव्हरऑल इन्व्हॉल्वमेंट होती. नाही, तो झोपलेला होता हॉस्टेलवरती असं त्याचं स्वतःचं स्टेटमेंट आहे. पोलिसांनी सुद्धा हे ह्याच्यामध्ये जी काय चौकशी केली त्याच्यामध्ये पोलिसांचे जे आय विटनेस तिथं होते साध्या वेशामध्ये, त्यांनी सुद्धा त्यांना तो तिथं होता असं कुठेही आढळलेलं नाहीये. 9 तारखेला जे काय साध्या वेशातले पोलीस तिथं होते त्यांच्यापैकी कुणीही कन्हैया कुमारवरती तिथं त्यांच्या स्टेटमेंट दिलेलं नाही की कन्हैया कुमार तिथं या पद्धतीने त्यांनी ऑर्गनाईज केला होता आणि तो त्याच्यामध्ये दोषी होता म्हणून. व्हिडिओ तर नाहीच आहे, सोडून द्या, पण स्वतः पोलिसांनी पण याच्यावरती त्यांच्या FIR मध्ये असं सुरुवातीचे जे काही साध्या वेशातले पोलीस होते त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं नाहीये. ठीक आहे जोशीराव, मुद्दा पूर्ण करा. हॅलो, जोशीरावांशी संपर्क तुटलेला आहे. पण सर, मला तुमच्याकडे यायचं आहे. चर्चा चालली आहे कन्हैया कुमारचा दोष आहे की नाही. अजून ABVP तेच म्हणते तो दोषी आहे, बाकीचे लोक म्हणतात तो दोषी नाही आहे. जे व्हिडिओ दिल्ली सरकारने फॉरेन्सिक लॅबकडे व्हिडिओ पाठवले होते आणि ते डॉक्टर्ड व्हिडिओ होते. कन्हैया कुमारनी घोषणा दिलेल्या नाहीत हे आत्तापर्यंत पुरेसं पुरावे पुढे आलेले आहेत. कोर्टामध्ये पण दिल्ली पोलीस काही सादर करू शकलेले नाहीत. पण मुद्दा असा आहे की ज्यांनी घोषणा दिल्या भारत विरोधी त्यांना तर अटकच झालेले नाहीत. ते कोण आहेत अजून दिल्ली पोलिसांना माहिती नाही. खरा जो पेज जो आहे तोच आहे की जर समजा त्या सभेमध्ये भारताच्या विरोधामध्ये किंवा अफजल गुरुच्या संदर्भात जर घोषणा दिल्या गेल्या असतील असा जर दावा असेल तर त्या कुणी दिल्या याचा अधिक तपास करणं ही पोलिसांची जबाबदारी होती. म्हणजे कन्हैया कुमारने
घोषणा दिलेल्या नाहीत ह्या स्पष्ट झाल्यानंतर संबंध चौकशीचा रोख मला असं वाटतं की ते जे अनोळखी लोक होते आणि त्या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात येतं की त्यांनी आपल्या चेहऱ्याला कपड्यांनी बांधून घेतलेलं होतं, तर अशा व्यक्तींना शोधणं हे खरं म्हणजे पोलिसांची हे आद्य जबाबदारी होती. आणि जर त्यांना खरोखरच कन्हैयालालच्या विरोधातला खटला हा जर भरभक्कम करायचा होता तर या अनोळखी व्यक्तींना शोधणं आणि त्यांना त्यांच्यावर त्याची चौकशी करणं हे अधिक आवश्यक होतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की दिल्ली पोलिसांचा संबंध चौकशीचा रोख हा अतिशय संदिग्ध, अस्पष्ट आणि तो निश्चितपणे तो राजकीय राहिलेला आहे असं दिसतं. पूर्णपणे राजकीय राहिलं आहे. मला तुम्हाला कारण हेच विचारायचं आहे की आधी ABPB मग भाजप यामध्ये उतरले, कन्हैया कुमार दोषी आहे असं जाहीर करून टाकलं, गृहमंत्र्यांनी सुद्धा जाहीर करून टाकलं आणि याचं सगळं राजकारण झालं. म्हणजे त्यांनी जर देशद्रोही घोषणा दिल्या असतील तर त्याची बाजू कोणी घेणार नाही हे स्पष्ट झालं होतं. पण तरीसुद्धा आता हे सिद्ध झालेलं आहे की त्याचे व्हिडिओसुद्धा डॉक्टर्ड होते. हे राजकारण ABVP किंवा भाजपने का केलं? विद्यार्थी परिषदेने याच्यात कुठलंही राजकारण केलेलं नाहीये. हे डॉक्टर अगोदर व्हिडिओ तुमच्याकडूनच सर्क्युलेट झाले. ऐका, मी सांगतो तुम्हाला, जे तुमच्याकडूनच व्हिडिओ सर्क्युलेट झाले. सांगतो ना मी तुम्हाला निखिलजी, जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत किंवा माध्यमांपर्यंत पोहोचलेले आहेत त्या काळामध्ये मागच्या 2 वर्षापासून DSU जी संघटना आहे किंवा AISF जे संघटना आहेत अशा डाव्या विचारसरणीच्या, त्या सर्व संघटना अफजल गुरुची जयंती दरवर्षी साजरी मागच्या 2 वर्षापासून केली जायची. यावेळेस एक कार्यक्रम ऑर्गनायझर म्हणून आता जसं डाके म्हणाले किंवा मी कन्हैया कुमार म्हणतो की मी रूममध्ये झोपलेलो होतो आणि त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला. जरा चला मी 1 मिनिटासाठी मगाशी म्हणलं, मी आत्ताही म्हणेल किंवा 1 मिनिटासाठी असं म्हणेल की कन्हैया कुमार त्या कुठल्याच एव्हिडन्समध्ये नव्हता. पण माझं मत आहे की समजा जर तो नव्हता कुठल्याच गोष्टीमध्ये, कुठल्याच ह्याच्यात नव्हता, मग कुठल्या त्यांनी आल्यानंतर त्यांनी कशासाठी घोषणाचा दुसरा किंवा नाही तेच तर उमर खालिदच्या शेजारी उभा राहून जर तो आणखी पुन्हा घोषणा देतोय की न्याय प्रविष्ट कोर्टाच्या विरोधात याच्यात हे करतोय, खोटं बोलताय. खोटं नाहीये व्हिडिओ दाखवलेले आहेत. अहो, त्यांनी एकही देशाची घोषणा दिलेली नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय? बरं ठीक आहे, आम्ही 1 मिनिट म्हणून नाही दिल्या, मग ते का बाबा त्यांनी FIR केली नाही? मग एक प्रेसिडेंट म्हणून त्याने काय पण मला तक्रार केली जबाबदारी नाहीये? त्याची की VC ची आहे? तक्रार आणि जे व्हिडिओ तुम्हाला आलेत सर, जे व्हिडिओ आले ते व्हाईस चान्सलरला दिलेले आहेत. अशी ऍक्टिव्हिटी झाली युनिव्हर्सिटीच्या आवारामध्ये तर FIR करण्याची जबाबदारी कोणाची आहे? स्टुडंट लीडरची आहे की VC ची आहे? का स्टुडंट लीडरची जबाबदारीच नाहीये? ही विद्यापीठ प्रशासनाची ही विद्यापीठ प्रशासनाची अहो, जबाबदारी निखिलजी, मी आहे. काय एक करतो नागरिक म्हणून माझी जबाबदारी नाहीये. नाही, कारण काय मी सांगतो ऐका, काय ठीक आहे, मग आपण असं करूया, काश्मीरमध्ये अशा घोषणा ना रस्त्यावर येऊन लहान लहान मुलं देतात, तुम्ही FIR नोंदवणार, तुम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहात. अहो, आम्ही नाही आहोत, तुम्हाला तेच सांगतो. भाजप, विद्यार्थी परिषद सरकारमध्ये तुमचं आणि कुठल्याच नाहीये. भाजपचं असं नका नाकारू. निखिलजी, तुमचं आहे ते. निखिलजी, जेवढ्या हे तुमचे आई किंवा बाप आहे, एक लक्षात ठेवा, जग- तुम्हालाही जगात माहित सिद्ध आहे, झालेलं तुम्ही आहे. खूप वर्षापासून पत्रकारिता म्हणूनच म्हणतोय. करता. कितीक वर्षापासून करताय ना, प्रत्येक वेळेस भाजपचं सरकार असेल, कोणाचंही सरकार असेल, त्या सरकारच्या विरोधात विद्यार्थी परिषद उतरलेली आहे आणि वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे की त्याच्यात आम्ही कोणाचंही सरकार यावेळेला आम्हाला तुम्ही हे नाहीये. सरकारचं काही उपयोग केलेलं करून नाहीये. काही उपयोग सरकारी केलेला सरकारमध्ये नाहीये. तुम्ही त्याचा उपयोग करून कन्हैया काही कुमारला उपयोग अटक केलेला करवली. नाहीये. कन्हैया कुमारला आम्ही अटक केलेलं नाहीये. कन्हैया कुमारला ज्या VC भाजप सरकारने अटक करवलेली आहे. जे पोलीस जे आहेत ना दिल्लीतले ते होम मिनिस्टरच्या अंडर येतात. JNUच्या ज्या VCनी रिपोर्ट दिले त्या रिपोर्टच्या अंतर्गत त्यांना अटक केलेली आहे. कुणी आम्ही जाऊन सांगितलं नाही त्याला अटक करा म्हणून. आम्ही जे व्हिडिओ मिळाले, आम्हाला ज्या देशद्रोहाच्या घटना वाटल्या त्याच्या विरोधात आम्ही जे FIR व्हिडिओ दाखल मॉर्फ केले असं म्हणा. मॉर्फ कुणीच आम्ही जे केलेलं व्हिडिओ नाहीये. मॉर्फ केले मॉर्फ त्याच्यातून केलेलं एक नाहीये. निर्माण झालं. कोणी केलेलं असीम नाहीये. सरोदे तुमच्याकडे येतोय. आता असं दिल्ली सरकारच्या चौकशीतून दिसलेलं आहे की हे व्हिडिओ जे होते कन्हैया कुमारचे हे मॉर्फ केलेले होते आणि कुणी केले ते उघड आहे. कारण हे सगळे भाजप समर्थकांनीच सर्क्युलेट केलेले व्हिडिओ होते. यामध्ये ABVP आहे की नाही याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होते. तुमचं काय म्हणणं आहे असीम सरोदे याबद्दल? काही मूलभूत चुका झालेल्या आहेत सरकारच्या पातळीवर. जसं आता यांनी सांगितलं की तो युनियनचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे त्यांनी FIR दाखल करायला पाहिजे. तर खरं ते पूर्णपणे चूक आहे. कारण की विद्यापीठाच्या आवारात जे काही होते त्याच्याबद्दल VC जबाबदार असतात. मग व्हाईस चान्सलरची अपॉइंटमेंट कोणी केली आहे? कोण आहेत व्हाईस चान्सलर? तर यांची पण आत्ताच्या भाजपच्या सरकारनेच अपॉइंटमेंट केलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं पूर्वनियोजित होतं असं लक्षात येतं की पहिलेच तिथे पोलीस जाऊन थांबणं आणि त्यांनी काहीतरी ते प्लॅन करून सगळी कारवाई करणं, त्यानंतर VCनी कारवाई न
करता अशा विद्यार्थ्यांवर डायरेक्ट पोलिसांनी FIR नोंदवणं हे पण चुकीचं झालेलं आहे. कारण की साधारणतः विद्यापीठात काही प्रकार झाला तर त्याची चौकशी समिती नेमण्यात येते आणि त्या चौकशी VCच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांची समिती करत असते. थेट FIR साधारणतः देण्यात येत नाही अशी आतापर्यंतच्या आंदोलनांमध्ये दिसून आलेली पद्धत आहे, ती इथे पाळण्यात आली नाही. दुसरं असं की आता ते सांगतात की याला फक्त 6 महिन्याचा जामीन दिलेला आहे, त्याच्याबद्दलच्या शंका कायम आहेत. बरोबर आहे, तो सब्जेक्ट टू एव्हिडन्स केस आहे. म्हणूनच आपलं म्हणणं आहे की एव्हिडन्सच्या स्टेज झालेल्या नसताना पण न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये न्यायाधीशांनी पण न्याय देणं हे बरोबर आहे का, तर चुकीचं आहे. आता याच्यापूर्वी पण काही स्वातंत्र्य सैनिक असलेले लोक गांधींच्या खुनामध्ये जे होते ते पण शंकेच्या आधारे सुटलेले आहे. मग त्यांच्या जयंत्या होतात, त्याच्यानंतर ज्यांनी गांधीला मारलं म्हणजे वैचारिक आधारस्तंभ भारताचा खिळखिळा करून मारून टाकलं, त्याच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात. मग त्याच्याबद्दल आपण राष्ट्रद्रोह म्हणत नाही. आणि मग एखादा अफजल गुरु, म्हणजे मी अफजल गुरुचं बिलकुल समर्थन करत नाही, मी प्रत्येक आतंकवाद हिंसेच्या विरोधात आहे, माझं अफजल गुरुवर मुळीच प्रेम नाही आणि भारताविरुद्ध घोषणा देणं मला बिलकुल मान्य नाही. पण तरी अफजल गुरुनी माणसांवर हमला नाही केला, तर त्यांनी एका प्रतीकावर आपला हमला केला जो आपल्या सगळ्यांना घातकच आहे, आपल्याला वाईट वाटण्यासारखं आहे. पण मग तेवढ्या गुन्ह्यासाठी त्याला आपण फाशी देऊन टाकलं. मग ती फाशी देणं योग्य होतं की नाही याच्याबद्दल चर्चा करण्याचा अधिकार भारतातल्या सगळ्यांनाच आहे. फाशी देणं योग्य असं काही म्हणतील, काही जण नाही म्हणतील. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून न घेता फाशी द्यायची नाही का? आता संसदेवर हल्ला केला तर फाशी द्यायची नाही का? फाशी द्यायची नाही का? संसदेवर जर हमला केला तर त्या व्यक्तीला फाशी द्यायची की नाही? असीमजी, फाशी तुम्ही म्हणताय फाशी द्यायची की नाही मी विचारतोय तुम्हाला. हा, तुम्ही आता मला बोलू द्या, मग उत्तर द्या तुम्ही. मला फाशी द्यायची की नाही एवढा तुम्हाला माझा. हा, मी तुम्हाला उत्तर देतो, तुम्ही मला बोला ना, बोला. आता चुप बसा आणि मला बोलू द्या, नाही तर मला फाशी द्या तुम्ही आता त्याच्या आधी. तुम्हाला मग फाशी चुप बसा द्यायची जरा. गरज नाहीये. चुप बसायला शिका तुमचा जरा. विचार आणि तुमची फाशी हा, आम्हाला काही याच्या- संबंध नाहीये. हा. तुम्ही मला उत्तर द्या, फाशी द्यायची की नाही? हा, तुम्ही उत्तर ऐका. मग आता काय, आता तोंड बंद ठेवा आणि कान उघडे करा. हो, कानच आता मी उघडे तुम्हाला करून सांगतो बोला की तुम्ही. माझे फाशी कोणालाच ऐका, जगातल्या 148 देशांनी फाशीची शिक्षा रद्द केलेली आहे. त्या देशातल्या लोकांचं पण त्यांच्या देशावर प्रेम आहे. त्यांना असं वाटत नाही त्यांच्या देशामध्ये गुन्हेगारी वाढली पाहिजे. आणि हा विचार जो सार्वत्रिक होत आहे मी त्याचं समर्थन करतो. त्यामुळे माझ्या शिक्षेच्या स्वरूपात बदल झाला पाहिजे याच्याबद्दलचं माझं ठाम मत आहे. पण जो गुन्हा असेल त्याच्यामध्ये कायद्याची शिक्षा असेल ती सध्या झाली पाहिजे. सगळं कायदेशीर वातावरणात आणि कायदेशीर प्रक्रियेतून झालं पाहिजे याचं समर्थन मी करतो. पण याचा अर्थ जे काही झालेलं आहे, शिक्षा दिलेली आहे, न्यायाची प्रक्रिया झाली ती योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचा, याच्याबद्दल चर्चा करण्याचा पण अधिकार लोकांना आहे. तो भारतीय संविधानाने दिलेला आहे, तो काढून घेता येत नाही. त्याचबरोबर एखादा राजकीय पक्ष म्हणजे पूर्ण भारत देश नाही हे पण समजून घेतलं पाहिजे. राजकीय पक्ष वेगळा आहे, त्यांच्या धोरणाबद्दल काही घोषणा दिल्या जात असतील तर त्या भारत विरोधी घोषणा नाहीत हे पण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे हा सगळा फरक जर करता येत नसेल तर मग आपण चर्चा करू काँग्रेसच्या शकतो. राजवटीमध्ये अफजल गुरुला फाशी दिलेली, अफजल गुरुला फाशी देण्यासाठी लोकांनी फाशी दिलेली नाहीये. सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता तो. पण ते म्हणतात योग्य आहे फाशी देणं, ती त्याला फाशी दिली त्याला त्याचा विरोध नाहीये. म्हणजे याचा अर्थ तुम्ही वकील असून तुम्ही म्हणणार की सुप्रीम कोर्टाच्या निर्णय त्याच्यावरही चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाली पाहिजे ना, का नाही व्हायला? एक मग का झाली नाही मिनिट, चर्चा? एक मिनिट. किती वर्ष हो, तुम्ही झाली दयाचा पाहिजे, अर्ज झाली कोर्टाच्या पाहिजे. निर्णयावर पण झाली अहो, पाहिजे. दयाचा अर्ज त्यावेळेस नाही, काही सुप्रीम घातलं कोर्टाच्या ते सगळ्यांनी. निर्णयावर काय चर्चा होऊ नये? काय अफजल मला गुरुनी सांगा, हे दयाचा लोकशाहीत अर्ज- बसत नाही का? निखिलजी, हे बघा, ज्यावेळेस सुप्रीम अफजल कोर्टाने गुरुनी- फाशी दिलेली आहे, निखिलजी- तो निर्णय सुप्रीम कोर्टाचा मान राखून सगळ्या निखिलजी- देशांनी स्वीकारलेला निखिलजी, आहे. माझा- चर्चा करायला काय हरकत आहे? निखिलजी, ज्यावेळेस दयेचा अर्ज त्यांनी अफजल गुरुनी केला त्यावेळेस 2 वर्ष चर्चाच केली ना. पण पुढेही चर्चा करायला काय हरकत नाही? कशासाठी? सरांकडे येऊया सर. कशासाठी? म्हणजे सर, संविधानावर हमला आमच्या करणार आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं चर्चा संविधान करणार. वा 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 वा, मला अगदी या आनंद देशाचं होतो. संविधान आणि तुम्हाला त्याच्यात संविधान तुम्ही मानायला लागले मान्य ABVP. आम्ही मग मान्य हिंदू आहे. राष्ट्राच्या कल्पनेचं काय ते मला सांगा. हिंदू राष्ट्र तुम्ही जे संकल्पना- RSS हिंदू एक राष्ट्राची लक्षात कल्पना ठेवा, मानता हिंदू त्याचं काय? राष्ट्र संकल्पना ही काही राष्ट्र म्हणून नाहीये, हिंदू हिंदू- पद्धती म्हणून आम्ही जगतो. हो, हिंदू राष्ट्रात तुम्हाला हिंदू अहो, राष्ट्र आम्ही- हवंय की नाही? आम्ही कधीही कुणी तुम्ही म्हणलं या नाही, देशाचं हिंदू राष्ट्र संविधान जर म्हणून. मानत असाल तर हिंदू राष्ट्राची कल्पना कचऱ्यात टाकली पाहिजे तुम्ही. काय हिंदू राष्ट्र संकल्पना? काय हिंदू राष्ट्र तुम्हाला संकल्पना हिंदू राष्ट्र राष्ट्र असेल तर हा म्हणत देश नकोय. आमची हे जीवन संविधान पद्धती तुम्हाला आहे. मान्य नाही. आम्हाला संविधान मान्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान मान्य, बाबासाहेब मान्य आणि ठीक आहे, धन्यवाद हिंदू तुम्हाला. पद्धती सुद्धा पण जीवन हिंदू जगण्याची राष्ट्र ही हिंदू- कल्पना कचऱ्यात टाकली पाहिजे तुम्ही. मग आम्ही हिंदू राष्ट्र संकल्पना मांडत नाहीत, हिंदू पद्धती म्हणतो आम्ही, जीवन जगण्याची तुम्ही पद्धती खोटं म्हणतो. बोलताय, तुम्ही ट्विस्ट खोटं करताय. नाहीये, ट्विस्ट सर वगैरे काही सर नाहीये. सर तुम्हाला मी ते या नाही. वादात तुम्हाला अडत नाही. पण मगाशी जे आता असीम सरोदे जे म्हणत होते की यांचं जे सतत म्हणते अफजल गुरुवर चर्चाच नको, का चर्चा नको? सर्व गोष्टींवर चर्चा व्हायला नको का? असीम सरोदेंच्या बोलण्यामधले 2 मुद्दे आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यांनी ते अतिशय स्पष्टपणे मांडलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने अफजल गुरुंना फाशीची शिक्षा दिलेली आहे, ती कायद्याच्या निकषावर दिलेली असेल तर ती योग्य आहे, त्याच्याबद्दल आपण त्या न्यायालयाचा म्हणून आदर करणार. पण त्यांनी जो दुसरा मुद्दा जो मांडलेला आहे की आज जगभर फाशीची शिक्षा म्हणजे तो कितीही मोठा गुन्हा असला तरी ती व्हावी
द्यावी की नाही याच्या खूप मोठ्या चर्चा चालू आहेत आणि जगातल्या 156 राष्ट्रांनी, मोठ्या श्रीमंत राष्ट्रांनी, विकसित राष्ट्रांनी अशी भूमिका घेतलेली आहे की फाशीची शिक्षा देणं हे अमानवी आहे, अमानुष आहे. एका व्यक्तीचा जीव घेऊन तो त्या माणसाला सुधारता येऊ शकत नाही. एक करेक्टिव्ह मेजर वापरलं पाहिजे आणि त्यामुळे कायद्याचा हा भाग आपण समजून घेतला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण एका लोकशाही, उदारमतवादी लोकशाही, समाजवादी देशामध्ये, भारतीय राज्यघटनेच्या चौकटीमध्ये आपण राज्य करतोय, आपण राहत आहोत. त्यामुळे धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादी देशात आहोत आणि लक्षात हे तुम्हाला मान्य आहे. आणि लक्षात घ्या, धर्मनिरपेक्षपेक्षा लोकशाही समाजवादी देशात आहोत. पहिल्यापासून धर्मनिरपेक्ष आहे. धर्मात कुठे अडकलेला नाहीये भारत देश. धर्मनिरपेक्ष पहिल्यापासूनच आहे. एक मिनिटं, जर मी एक दुसरं उदाहरण देतो आणि ते अतिशय भारतामधल्या एका महत्त्वाच्या राष्ट्रनेत्याचं उदाहरण आहे. आजही आपण गांधींच्या हत्येबद्दलची चर्चा करतो, आजही करतो. तिथे 19 आणि संघ परिवार मोठ्या प्रमाणावर करतो. 1948 साली आणि नाथुराम कसा हिरो होता हे ठरवण्याचा प्रयत्न आणि करतो. आपण ते चर्चा करतोय. आता आपण असं म्हणू का किंवा त्या सुप्रीम कोर्टाने ती शिक्षा दिली आणि ती शिक्षा अंमलात आणली, आता चर्चा नको, असं झालेलं आहे का गेल्या 60 वर्षामध्ये? आपण लक्षात घ्या. नाही, त्यामुळे मुद्दा, असीम सरोचा मुद्दा काय आहे की फाशी आता जी चर्चा चालू आहे आणि ही गंभीरपणे चर्चा चालू आहे, त्याच्यामध्ये कोणत्या व्यक्तीचा, कोणत्या पक्षाचा, कोणत्या विचाराचा नाही. हा आणि पहिली गोष्ट म्हणजे अफजल गुरुवर चर्चा करणारे सर्व देशद्रोही असं म्हणणं योग्य आहे. मानवी हक्काच्या म्हणत नाहीत. अफजल गुरुवर चर्चा करणारे कोणी देशद्रोही म्हणत नाहीत. आम्ही, आमचं मत आहे की जे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला ते मान्य करावं लागेल. मकबूल भट असेल किंवा कुठला असेल, मान्यतेविषयी चर्चेचा विषय कसा राहतो? मग मी पुन्हा तुम्हाला सांगतो, मागच्या चर्चेतही तुमच्या प्रतिनिधीला निखिलजी, सांगितलं, ज्या सुप्रीम कोर्टाचा एवढा तुम्ही आदर करताय त्या सुप्रीम कोर्टाचा अपमान तुम्ही 6 डिसेंबर 1992 ला केला होता. सुप्रीम कोर्टाचा आदेश असून बाबरी मशिदीचा विध्वंस केला होता. हे विसरू नका तुम्ही. नाही केलेला. सोयीस्करपणे तुम्ही सुप्रीम कोर्टाचा आदर करता का? आणि मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही म्हणताय हे जे आहेत त्यांना त्यांच्या विरुद्ध FIR लावायला पाहिजे, देशविरोधी घोषणा करणारे. अगदी बरोबर आहे. नथुरामची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणाऱ्या विरुद्ध तुम्ही केलात का FIR? तुम्ही केलात का? तुम्ही म्हणता दुसऱ्यांनी करायला पाहिजे. आम्ही बघितलं, तुम्ही एवढे पाहिलं नाही. अभावी एवढी माझ्यासमोर जर कोणी नथुराम गोडसेंची जयंती तुम्ही करत कुठे असेल तर मी बघितलीच करेन. नाही का? मी करेन पेपरमध्ये FIR फोटो दाखव. येतात. हो का, एक लक्षात टीव्हीवर ठेवा. दाखवलं जातं. ऐका आणि तुम्ही एवढे राष्ट्रभक्त अभावी का नाही करत? कारण नथुराम हा तुमचा सुद्धा मनातून हिरो आहे. आमच्या कोणाचा हिरो मग तुम्ही नाहीये. ज्या FIR का नाही देशाच्या केला? विरोधात मग FIR का नाही केला? कुणीही मारला असेल, एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाला किंवा एखाद्या व्यक्तीला मारला असेल तर त्याचा निषेध विद्यार्थी परिषदेतून आम्ही वेळोवेळी केलेला आहे. तुम्ही नथुरामची जयंती साजरी करणार आम्ही नाही केली. आम्ही केली नाही. आम्ही करू. आमच्या समोर जो जयंती साजरी होत असेल तर करू आम्ही. डायरेक्ट फोटो बघितले नाहीत तुम्ही? फोटो बघून म्हणजे तुमचं काय मत आहे की म्हणजे मग 2 वर्षापासून तुम्ही JNU मधले फोटो बघत होतात? 2 वर्षापासून महिषासुराची जयंती साजरी केली जात होती. त्यावेळेस कुणाला दिसलं नाही का? त्यावेळेस कुठल्या डाव्या संघटनेला किंवा डाव्या विचाराच्या व्यक्तीला दिसलं नाही? तुम्ही का नाही FIR केला? तुम्हाला एवढा आमच्या समोर करू द्या ना. आम्ही करू ना. कधी करणार आहात? करू द्या. उद्या करा तुम्ही. आम्ही उद्या करू केस दाखल. आम्हाला त्याच्यात काही हे केलेलं नाहीयेत. पण अहो निखिलजी, आम्हाला त्या विषयात हेच नाहीये. आम्ही करू ना. ज्या दिवशी या देशाच्या विरोधात कुणी असेल तो त्याच्या विरोधात आम्ही उभं राहू. देशभक्तीचा सगळ्यात मोठा मक्ता तुमच्याकडे. आमच्याकडे नाहीये. सगळ्यात समाज देशभक्त आहेत. देशातले सगळे नागरिक नशीब माझं एवढं तरी म्हणतायत. ठीक आहे, एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. या राजकारणामुळे नेमकं काय घडलंय हे मला विचारायचं आहे आपल्या सर्व पाहुण्यांना. ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पहा. कन्हैया प्रकरणात केंद्र सरकारची नाचक्की झाली आहे का? बघा पडद्यावर. 82% लोक, माफ करा 62% लोक म्हणतायत होय केंद्र सरकारची नाचक्की झाली आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. मला आता राजकारणाकडे वळायचं आहे. सर, मला तुमच्यापासून सुरुवात करायची. या निमित्ताने जे राजकारण झालं आहे, म्हणजे देशामध्ये विरोधी पक्ष असणं, एकमेकाच्या विरोधातले पक्ष असणं, मतभेद असणं, हे बरोबर आहे. पण आपल्या विरोधी कार्यकर्त्यांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा लावणं हे क्वचितच घडतं. हे काँग्रेस सरकारने पण केलं आहे, हे आता या सरकारने पण केलं. या राजकारणाविषयी काय म्हणाल तुम्ही? नाही, JNU मधली ही घटना खरं म्हणजे 2 विद्यार्थी संघटनेच्यामधील मतभेद किंवा आपण असं म्हणूयात की त्यांच्यामधला संघर्ष होता आणि तो मुद्दा, तो मतभेदचा मुद्दा हा तिथेच तो संपवायला हवा होता. पण मला असं वाटतं की त्याचा खूप मोठा बाऊ करण्यात आला आणि त्याला एक राजकीय वळण देण्यात आलं आणि मग दोन्ही पक्ष
जे राष्ट्रवादाच्या बाजूनं आहेत किंवा जे मग राष्ट्रद्रोहाची जो मुद्दा आहे तो चुकीचा मुद्दा आहे असं म्हणणारे सुद्धा, म्हणजे आपण राजकारणाच्या परिभाषेमध्ये उजवे आणि डावे. बोलायचं डावे आणि उजवे हे सगळे अगदी त्यांच्या म्हणजे जोरदार घनघोर लढाई झालेली आहे. मुद्दा काय आहे याच्यामध्ये की मला वाटतं आधीच्या चर्चेमध्ये सुद्धा एकदा हा मांडला होता की विद्यापीठं ही विचार निर्मितीची ऊर्जा केंद्र आहेत आणि आपण JNUच्याबद्दल लक्षात घेतलं पाहिजे की त्या विद्यापीठाच्या स्थापनेपासनं त्या ठिकाणी सातत्यानं वेगवेगळ्या विचारांची चर्चा झाली आणि खूप मोकळं वातावरण राहिलं. खूप मोकळं वातावरण आहे आणि असं नव्हे की तिथं केवळ साम्यवादी किंवा मार्क्सवादी किंवा कम्युनिस्ट विचारसरणीचेच लोक तिथं आहेत असं नाही. मोठ्या प्रमाणावर फ्री थिंकरचा ग्रुप आहे तिथे आणि अनेक वर्षापासून तो क्रियाशील तिथे राहिलेला आहे आणि त्यामुळं आणि साम्यवादी म्हणायचं म्हटलं तर तिथे साम्यवादाच्या 25 छटा असणारे ग्रुप आहेत. त्यामुळे त्या तिथे फक्त एकच नाही एकच नाही म्हणजे तिथं आणि आज तो AISFचा जो अध्यक्ष आहे तिथं त्याचे बाकीचे जे पदाधिकारी आहेत कुणी ते SFIचे आहेत कुणी अभाविपचे आहेत. तर त्यामुळे मला सांगायचा मुद्दा असा की विद्यापीठामध्ये विशेषतः JNUसारख्या विद्यापीठामध्ये विचारांची नेहमी तिथे चर्चा होत राहते. एका दैनिकामध्ये त्या JNUचे जे माजी कुलगुरू आहेत त्यांचा एक लेख आला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लालकृष्ण अडवाणीसुद्धा या विद्यापीठामध्ये येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत. त्यामुळं या विद्यापीठाला कोणत्याच बाहेरच्या विचारप्रणालीचं त्याला सोवळं नाही आहे आणि असं असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा जो विद्यापीठातला विचारांच्या चर्चेचा जो खुलेपणा आहे तो टिकवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय झालेली आहे की इतिहासामध्ये आपण जर पाहिलं आहे तर पहिल्यांदा कोणत्याही एखाद्या राजवटीचा हल्ला या वैचारिक स्वातंत्र्यावर विद्यापीठावर विचारवंतावर विद्यार्थ्यावर झालेला आहे. अगदी मी तुम्हाला एक जागतिक पातळीवरचं उदाहरण देतो की अमेरिकेच्या व्हिएतनाम युद्धाच्या सहभागाबद्दल सगळ्यात मोठे जे मोर्चे जे निघाले ते विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाले आणि अमेरिकेत निघाले जिथं लोकशाही ही जुनी लोकशाही आहे 200 वर्षापासून लोकशाही आहे. अमेरिकन सरकारच्या धोरणाच्या विरोधामध्ये की या व्हिएतनाममध्ये अमेरिकेची इन्व्हॉल्वमेंट ही चुकीची आहे हे अनैतिक आहे असं म्हणत हजारो लाखो लोकांचे मोर्चे निघालेले आहेत. पॅरिसमध्ये निघालेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की हा जो विद्यार्थ्यांचा जो काही राजकीय चर्चेचा जो मुद्दा आहे त्याचं आपण एका स्वागत केलं पाहिजे आणि विद्यापीठं ही नवनव्या विचारांची ऊर्जा केंद्र आहेत हे आपण ती तशी राहिली पाहिजे. प्रमोद कराड हे तुम्हाला मान्य नाही आहे का? नाही, आम्हाला विद्यापीठ केंद्रामध्ये प्रत्येक संघटनेला विचाराने काम करावं त्यात कुणाचंही बंधन नाही आहे किंवा आमचं त्याच्यात काही दुमत नाही आहे. विद्यापीठामध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून काम करावं याच्यात काही हे नाही आहे. सरांनी जसा एक मुद्दा उल्लेखित केला की तिथल्या प्राध्यापकांचं अत्यंत सगळं मनमोकळं वातावरण आहे सगळं हे ते. मी आता 2 मुद्दे याच्यात एक सांगेल की सर जर 11 ऑक्टोबरला मागच्या वेळेस ज्यावेळेस लोक दिवाळी अख्ख्या भारतात साजरी केली जाते त्यावेळेस इथं महिषासूर मर्दनीचा दिवस साजरा केला, महिषासुराची जयंती साजरी केली. ज्यावेळेस 76 जवान आमच्या दंतेवाडामध्ये ज्यावेळेस जवानांना मारलं गेलं त्यावेळेस अख्खा देश रडत होता. त्यावेळेस DSU आणि इतर संघटनांच्या माध्यमातून JNUमध्ये आनंद उत्सव साजरा केला जात होता. मग त्यावेळेस तिथलं जर एवढं मोकळं ढकलं वातावरण आहे सगळे लोक तेवढे मान्यता आहे सगळ्या गोष्टींची जगभरामध्ये त्या विद्यापीठाचं नाव हे सगळं आहे. मग आज जे न्यायमूर्तींनी सांगितलं की तिथल्या प्राध्यापकांचा रोल काय त्याच्यामध्ये हे काही प्राध्यापकाला वाटलं सोबत आहेत विचारा. मिलिंद आव्हाड तुम्ही ऐकलेला आहे प्रश्न, या प्रश्नाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? निश्चितपणे आता जो उल्लेख झाला तो उल्लेख अतिशय महत्वाचा आहे की विद्यापीठीय ही खऱ्या अर्थानं चिंतनाची स्वायत्तता असणारी सामाजिक परिप्रेक्ष्य आहेत आणि विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची जी चिंतन आहे किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या वैचारिक चर्चा आहेत त्या वैचारिक चर्चा ह्या अतिशय स्वातंत्र्याच्या वातावरणात व्हायला पाहिजेत. मला असं वाटतं की आता जो उल्लेख झाला तो उल्लेख या दृष्टीने महत्वाचा आहे. या देशामध्ये राष्ट्राचं चरित्र हेच खूप सांस्कृतिक आहे आणि साऊथ एशियन कंट्रीजमध्ये म्हणजे आपल्याला दिसेल भारतामध्ये राष्ट्राचं चरित्र हे सांस्कृतिक चरित्र अलीकडे कसं बनत चाललेलं आहे. म्हणजे अगदी त्यांनी आता उल्लेख केला की महिषासूरची जयंती काढली, काही विद्यार्थ्यांनी महिषासूरची जयंती काढली आणि मला वाटतं ट्रेडिशन आहे या देशामध्ये. बाबासाहेबांना जे लिहिलेलं आहे, बाबासाहेबांना रिडल्स इन हिंदुइझम लिहिलं, त्याच्याकडे हे कसे पाहणार आहे? या देशामध्ये संस्कृतीची नव्यानं मांडणी झालेली आहे. या देशामध्ये जो पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम बिलो आहे त्या सगळ्या दृष्टीकडे इथला जो पारंपरिक विचार सांगणारा बहुसंख्य समुदाय जो आहे तो समुदाय
राष्ट्र निर्माणाचं काम करत असताना जर तो सांस्कृतिक चरित्र राष्ट्राचं सांगणार असेल आणि तोच राष्ट्रवाद आहे असा अल्पसंख्याक किंवा परिघाबाहेरच्या असणाऱ्या वेगवेगळ्या जनसमुदायाला राष्ट्रवाद सांस्कृतिक परिभाषेतून शिकवणार असेल तर मला असं वाटतं की पेरिफेरियल पॉप्युलेशन जे आहे किंवा वंचिताची लढाई लढणारी जी सर्व लोकसमूह आहेत त्या सर्व लोकसमूहाला राष्ट्रवादाची नव्यानं पुनर्मांडणी करण्याचा निश्चित अधिकार आहे आणि संबंध देशामध्ये आवाड सर, तुमच्या मते वंचितांचं मी म्हटलं मान्य आहे की वंचितांना स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही जे एक वाक्य वापरलं ना की सांस्कृतिक ट्रेडिशनल चाललंय, हे ट्रेड नाहीये. देशाच्या विरोधात घोषणा देणं तुमच्या मते ट्रेड आहे? तुम्ही 76 जवानांची ज्यावेळेस तुम्ही हत्या केली जाते, विषयाला आनंद उत्सव वाटे साजरा फोडू केला नका. जातो, त्यावेळेस प्रमोद तुमचं कराड, हे आहे. आवाड काय म्हणतात ट्रेड तुम्हाला? आहे. आवाड काय म्हणतात तुम्हाला समजलंय का? मला लक्षात आलं माझ्या. तुम्हाला समजलंय का? ते ट्रेड काय म्हणजे म्हणताय? निखिलजी? कुठला ऐकून ट्रेड घ्या. आहे हा? नाही, मी तुम्हाला सांगतो म्हणजे ना. JNU मध्ये हा ट्रेड आहे? अहो, ट्रेड नाही म्हणाले ते. ऐकून घ्या ते काय म्हणाले मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बाबासाहेबांचं रिडल्स ऑफ हिंदुइझम वाचलंय का? तिथे त्यांनी वेगळी मांडणी केलेली आहे. या देशामध्ये इतिहास असेल, मायथॉलॉजी असेल, पुराण असेल, धर्मशास्त्र असेल, याच्या 2 वेगवेगळ्या मांडण्या आहेत. एक हिंदू मुख्य प्रवाहातली मांडणी आहे, दुसरी त्या विरुद्धची मांडणी आहे. हे तुम्हाला ते समजवतायत. परिघा बाहेरच्या जर महिषासुराला कोणाला देव मानायचं असेल तर तुमची हरकत काय आहे? लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे की नाही? म्हणजे हा प्रश्न ते विचारताय. कशाला बाहेर येऊन करा ना? विद्यापीठ कॅम्पस मध्ये कशाला करायला पाहिजे? बाहेर येऊन करा. तुमच्या विद्यापीठाच्या बाहेर देशाचा भाग नाही का? एक लक्षात ठेवा निखिलजी, विद्यापीठ कॅम्पस मध्ये जर शिक्षण तुम्ही एका बाजूला म्हणायचं की विद्यापीठात शिक्षणच दिलं पाहिजे, मागच्या 8 दिवसापासून तुम्ही काय बोलताय? म्हणजे विद्यापीठ आपण असं मानतो, विद्यापीठ ही लोकशाहीतले पुढचे नागरिक तयार हो, करण्याची आहेच केंद्र ना. आहे. मग नागरिक मग घडवणं म्हणजे एखाद्याला काय? वाटलं एखाद्या- महिषासुराचं तिथं पूजन करावं तर म्हणजे गैर तुम्हाला काय आहे? मान्य आहे तुम्हाला? हो, मला किती मान्य झालं आहे. मी पाहिजे? तुम्हाला सांगतो, म्हणजे मला मान्य आहे. 76 मला जवानांची मान्य आहे. नावं- याच्याकडनं म्हणजे वेगवेगळे निखिलजी- प्रवाह मी मान्य करतो. नाही, मी नाही, असं म्हणत नाही निखिलजी, की दंतेवाडामध्ये- हिंदुत्वाचाच मुख्य प्रवाह आहे. हिंदू मी म्हणत नाहीये निखिलजी. हिंदू म्हणजे नाही. मी तुम्हाला हिंदू मानत 76 नाही. जवानांना मी मारलं संघ गेलं, परिवाराला त्याचा हिंदू आनंद मानत उत्सव नाही. साजरा केला, ते तुमचं म्हणजे मान्य आहे तुम्हाला? ते पण काय? म्हणजे आनंद उत्सव साजरा झाला 76 जवानाला मारल्याच्या नाही, नंतर. त्याच्याबद्दल मी तो काय मान्यच बोलत आहे. नाही आणि तो खूप वादग्रस्त मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे- मुळामध्ये म्हणजे ऐकून काल घ्या. ज्या देशाच्या तुम्ही विरोधात महिषासुराचा घोषणा दिल्या- मुद्दा काढला होता, त्याचं त्यांनी उत्तर दिलं. मी तुम्हाला समजतोय. निखिलजी- तुम्ही रिडल्स ऑफ हिंदुइझम वाचलंय का? तुम्ही रिडल्स ऑफ निखिलजी, हिंदुइझम एक लक्षात वाचलंय ठेवा, का? बाबासाहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा रिडल्स अहो, ऑफ हिंदुइझम वाचलाय का? वाचलेलं आहे. वाचलंय ना? मग त्याच्यामध्ये रामकृष्णाविषयी बाबासाहेबांनी काय लिहिलंय? हो काय, एक लक्षात ठेवा. काय लिहिलंय तुम्ही एक सांगा लक्षात मला. ठेवा. निखिलजी, इथं बाबासाहेबांनी काय लिहिलं हा प्रश्न नाहीये. हाच मुळामध्ये- प्रश्न आहे. ऐक लक्षात ही घ्या. सर्व आपल्या पुराणाची, धर्माची, इतिहासाची वेगळी मांडणी आहे. काय बोलताय तुम्ही? आपण जाऊया पुन्हा मिलिंद आव्हाडांकडे. ते खूप महत्वाचा मुद्दा मांडतायत. कदाचित एबीव्हीपीच्या लक्षात येत नाहीये किंवा तुम्हाला दुर्लक्ष करायचंय. मिलिंद आव्हाड, पूर्ण करा तुमचा मुद्दा. मला असं वाटतं की या सगळ्या राष्ट्रवादाच्या चर्चेच्या अनुषंगाने एक गोष्ट खूप महत्वाची आहे की या देशामध्ये राष्ट्रवादाचं सांस्कृतिक चरित्र मांडत असताना कोणी कोणते कपडे घातले पाहिजे, कोणी बीफ खाल्लं पाहिजे का, अजून कोणता आहार घेतला पाहिजे, कोणी कोणते सिनेमे पाहिले पाहिजे, ही जी मानसिकता आहे ही मानसिकता या देशामधली पारंपरिक मानसिकता आहे. म्हणजे एकेकाळी मंदिरामध्ये प्रवेश, तुम्हाला देवदर्शन घ्यायचं असेल तर मंदिरात प्रवेश मिळत नसायचा, मंदिराच्या बाहेरून देवदर्शन घ्या. म्हणजे कोणत्याही स्वरूपाचं जे रिस्ट्रिक्शन आणि पॉलिसीकरण जे आहे, पॉलिसीसायझेशन जे आहे, हे या देशामधल्या सांस्कृतिक चरित्राचं अतिशय महत्वाचं कॅरेक्टर आहे आणि हे कॅरेक्टर नॅशनलिझमच्या दृष्टीने पुन्हा नव्यानं पुढे येते. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या पॉप्युलर मानसिकतेशी जर सहमत असाल तर तुम्ही राष्ट्राच्या पॉप्युलर डेफिनेशन बरोबर आहात. तुम्ही जर पॉप्युलर आणि कॉमन सेन्सिकल नोशन ऑफ नॅशनलिझम बरोबर सहमत नसाल तर आमच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेला कुठेतरी बाधा येते आणि मग त्याच्यानंतर जी कोणी माणसं आहेत, मग ती रोहित वेमुलाची केस महत्वाची आहे. रोहित वेमुलाला सिनेमा दाखवायचा होता, तो राष्ट्रद्रोही ठरला. JNU मधली केस, कन्हैयाचं अख्खं भाषण आणि कोर्टाचं वर्डिक्ट पहा, तो राष्ट्रवादी कसा ठरला. या देशामध्ये म्हणजे तुम्ही जर तुमचे डेमोक्रॅटिक राईट मागणार असाल आणि डेमोक्रॅटिक राईट मागत असताना तुम्ही इथल्या बहुसंख्य असणाऱ्या उजव्या विचाराच्या कॉमन सेन्सिकल नॅशनलिझमच्या संकल्पनेशी सहमत जर नसाल तर तुम्ही इमिडिएटली अँटी नॅशनल होता. आणि मला असं वाटतं की हे इमिडिएट अँटी नॅशनल असण्याची जी रिस्क आहे, ही रिस्क खरंच या देशामध्ये जो कॉन्स्टिट्युशनल नॅशनलिझम वाजणारा जो समुदाय आहे त्याच्यासाठी ही खूप महत्वाची रिस्क आहे आणि ही या रिस्कची चर्चा करण्याची वेळ आलेली आहे.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की कन्हैयाच्या या सगळ्या आणि जेलीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये आणि एकूण विद्यापीठीय परिसरामध्ये आताच उल्लेख झाला, विद्यापीठीय परिसर ही चिंतनाची स्वायत्तता असणारे सामाजिक परिप्रेक्ष्य आहे. या सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये इंटॉलरन्स कसा वाढताना दिसतो आणि चिंतनाची स्वायत्तता असणाऱ्या परिप्रेक्ष्यामध्ये जर इंटॉलरन्स वाढला, त्या इंटॉलरन्सला लॉ लिगलिटीज आणि एकूण पॉलिटिकल क्रायसिस मध्ये आणून ही जी ऑटोनॉमी आहे, ही ऑटोनॉमी संपुष्टात आणता येईल का, हाही एक डाव असू शकतो. या निमित्तानं मला वाटतं त्याची चर्चा व्हायला. प्रमोद कडाडते काय म्हणतायत समजताय का तुम्हाला? माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तरुण आहात, जरा समजून घ्या. माझं काय म्हणजे वेगवेगळ्या विचारधारा आहेत, समजायला अवघड आहे, सगळं खूप गुंतागुंतीचं आहे, समजून घ्या. अभाविप संघाची विचारसरणी ही सर्वश्रेष्ठ आहे, हीच अंतिम आहे असं नका मानू, असं नका मानू. निखिलजी, आम्ही म्हटलंच नाहीये, कधीच आम्ही कुणावर लादलं नाही. आमचेच विचार श्रेष्ठ आहेत किंवा आमचाच झेंडा घेऊन खांद्यावर फिरा आम्ही कधीच म्हणलेलं नाहीये. आमचा विरोध फक्त एक किंवा या देशाच्या संस्कृती असेल, या देशाच्या विरोधामध्ये काही घटना घडत असतील त्याला विरोध आहे आमचा. तुम्हाला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ऑफ लव्ह तुम्ही असेल, अभाविप कुठली घटना विद्यार्थी असेल. संघटना खूप महत्त्वाची आहे तसं माझं मत आहे, आणि सर तुमच्याकडे नंतर येतो. या सगळ्या चर्चेमध्ये सतत एक मुद्दा मांडला गेला, राष्ट्रवाद, नॅशनलिझम, पॅट्रियाटिझम. दोन इंग्लिश शब्द आहेत, पॅट्रियाटिझम आणि राष्ट्रवाद. याच्यातला फरक माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही सांगा. मी सांगतो तुम्हाला, आणि सरांना मला त्याच्याकडेच येते. सर, पॅट्रियाटिझम आणि राष्ट्रवाद हे दोन जे मुद्दे आहेत. पॅट्रियाटिझम म्हणजे मला माझा देश प्रिय आहे, पण त्याच्यातला उणिवा मी सांगणार, त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करणार. आणि नॅशनलिझम म्हणजे माझा देशच अंतिम आहे, माझा देशच सत्य आहे. म्हणजे हे जे नॅशनलिझमचं सगळं करतायत, हा जो राष्ट्रवाद आहे, हायपर नॅशनलिझम त्याला म्हटलं जातं. म्हणजे काय वाटतंय तुम्हाला, लोकशाहीच्या मुळावर उठेल तो हायपर नॅशनलिझम? काय आहे की मुळात राष्ट्रवाद हीच एक आपण अगदी ही 19व्या शतकातली ही संकल्पना आहे. आणि जेव्हा पहिल्या महायुद्धाच्या नंतर जेव्हा नवीन राष्ट्र उदयाला आली स्वयंनिर्णयाचा हक्काच्या आधारावर, तेव्हा खरं म्हणजे राष्ट्रवादाची चर्चा ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मी इतिहासाचे दोन दाखले देतो. एक तर पहिल्यांदा एक विधान करतो की राष्ट्रवाद हा म्हणजे एक जिन्सी हा कधीच असत नाही, तो बहुजिन्सी असतो आणि सातत्यानं तो बहुजिन्सी राहिलेला आहे. आणि त्यामुळं आणि कारण प्रत्येक देशामध्ये आणि विशेषतः भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये जिथं हजारो जाती, धर्म, प्रथा, परंपरा, वंश राहतात, त्या ठिकाणी राष्ट्रवादाचे वेगवेगळे आविष्कार असतात. त्यामुळे तिथं राष्ट्रवादाचा एकमेव आविष्कार असतो, एकमेव तिथे त्याचं एक दिग्दर्शन असतं, असं कधीच होत नाही. दुसरं उदाहरण म्हणजे की जेव्हा राष्ट्रवाद हा अतिरेकी झाला, आणि त्याचं दोन उदाहरणं आहेत, दोन देश आहेत, ते म्हणजे जर्मनी आणि जपान. तिथं राष्ट्रवादाचा अतिरेकी अर्थ लावला आणि तिथे हिटलर उदयाला आला. आणि जपान तिथे मुसोलिनी उदयाला आला. आज इटालीमध्ये मुसोलिनी उदयाला आला. तर आपल्याला असं लक्षात येतं की आज या मुसोलिनीबद्दल, हिटलरबद्दल त्यांच्या देशामध्ये काहीही आस्था नाही. ज्यांनी खरी म्हणजे जो राष्ट्रवाद तेव्हा जो मांडला तो अतिरेकी स्वरूपाचा होता, पण तेव्हा तो अनेक लोकांना तो वाटला नाही अतिरेकी स्वरूपाचा, पण त्याचा शेवट कसा काय झालेला आहे हे आपण पाहतोय. आणि आज जर्मनीमध्ये जेव्हा माइन काम्फ हे हिटलरचं आत्मचरित्र त्याचं पुनर्प्रकाशित करावं की न करावं याच्याबद्दल जेव्हा मुद्दा आला, तेव्हा जर्मनीमधल्या असंख्य लोकांचं असं म्हणणं होतं की ते प्रकाशित करू नयेत. त्यामुळे प्रखर राष्ट्रवाद आपण जो बनतो तो नेहमीच संकुचित असतो, तो अतिरेकी स्वरूपाचा तो असतो. आणि दुसरी एक महत्त्वाची एक उदाहरण घेतलं पाहिजे. मी सातत्यानं पाश्चिमात्य देशाचं काय देतो, कारण राष्ट्रवादाची सुरुवातच मुळात तिथून झाली. अमेरिकेसारखा देश, तिथं मूळ रहिवासी जे आहेत ते रेड इंडियन्स आहेत. अमेरिकेतले बाकीचे सगळे लोक युरोपातून वेगवेगळ्या देशातून आले आणि त्यांनी अमेरिका नावाचं एक देश आणि एक स्वप्न तयार केलं. म्हणून भारतामध्ये सुद्धा आपण जेव्हा विचार करतो राष्ट्रवादाचा, तर तो कधीच एकजिन्सी स्वरूपाचा असू शकत नाही. आणि म्हणून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमधल्या एका मोठ्या नेत्यानं, जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, त्यांनी नेशन इन मेकिंग असं म्हटलं. म्हणजे त्यांना असं वाटलं की हे राष्ट्र अजून व्हायचं आहे, निर्माण व्हायचं आहे. आणि आजसुद्धा जेव्हा जातीच्या प्रश्नावरनं, भाषेच्या प्रश्नावरनं, प्रदेशाच्या प्रश्नावरनं जेव्हा अनेक दंगली होतात, अनेक वाद तयार होतात, तेव्हा आपण भारत हे राष्ट्र आहे का असं म्हणायला आपण खरोखरच म्हणजे त्याला आपल्याला अधिकार आहे का? हा जर खैरलांचीसारखी घटना घडते, शेतकऱ्यांची आत्महत्या त्यांना करावं लागतं, तेव्हा आदिवासी पाड्यावरचे कुपोषणाचा तिथं मुद्दा आहे. अशा वेळेस आपण कोणत्या प्रकारचा राष्ट्रवाद तिथं मांडणार आहोत? अगदी बरोबर. हा खरा प्रश्न आहे.
की दलितांना, स्त्रियांना, आदिवासींना जर दररोज त्यांच्या जगण्या मरण्याच्या लढाईमध्ये अग्निदिव्यातून जावं लागत असेल त्यांच्या भवितव्याचा, तर त्यांच्यासाठी राष्ट्रवाद कोणता आहे? आणि सामान्य माणसाच्या हितसंबंधावर, प्रश्नावर, मूलभूत प्रश्नावर आधारलेला असणारा जो मुद्दा आहे तो राष्ट्रवाद असू शकतो. राष्ट्रवाद हा काही मूढभरांची मक्तेदारी किंवा मिरासदारी असू शकत नाही. सर, तुम्ही खूप महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. याची चर्चा पुढच्या काळातही चालू राहील, पण माझा वेळ संपलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, कन्हैया प्रकरणात केंद्र सरकारची नाचक्की झाली आहे का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 64% प्रेक्षक म्हणतात होय, केंद्र सरकारची नाचक्की झाली. इथेच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्र. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कोहिनूर ग्रुप.